नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार नाश्ता सेंटर मिळते तसे छोले मसाला रेसिपीला सुरुवात करू. एक वाटी छोले घेतलेले आहेत, रात्रभर भिजत घालायचे. रात्रभर भिजले म्हणजे छान भिजतं, नाही तर 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचे. त्यामुळे टाकण्यासाठी खडी मसाला घेणार तर 1 छोटा चमचा चहापत्ती, 1 इंच दालचिनी आणि 1 मसाला विलायची, 4 ते 5 लवंग घ्यायच्या. हे कुकरमध्ये टाकून घ्यायचे छोले पाणी काढून. त्यामुळे शिजण्यासाठी पाणी टाकायचं आणि छोटा चमचा मीठ टाकायचं आणि ते खडे मसाले आहेत ते कपड्यामध्ये बांधून टाकायचे, सुती कपड्यामध्ये बांधायचे. कारण नंतर ते छोले शिजले की आपल्याला काढून टाकायचे. तर ते टाकले, कुकरला झाकण लावायचं, 6 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या मिडियम गॅसवरती. छोले असे मऊसूस चांगले शिजले, चांगले असे मऊ छोले शिजून घ्यायचे. फोडणी देऊन घ्यायची. एका पॅनमध्ये 4 चमचे तेल टाकलेलं, तेल जास्त वापरायचं. 1 छोटा चमचा जिरा आणि 5 ते 6 लसणाच्या कळ्या अशा बारीक कापून घ्यायचा. 1 इंच अद्रकचा तुकडा असं पातळ कापून घ्यायचं त्याला पण. आणि ते लो गॅसवरतीच परतून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत. 1 मोठा कांदा घेतलेला आहे, ते पण बारीक कापून घ्यायचा. आणि कांदा असं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा. कांद्याचा कलर चेंज झाला आहे. ते 2 टमॅटो घेतलेले ते मीडियम साईजचे, त्याची प्युरी करून घ्यायची. प्युरी करायची नसेल असे बारीक कापून जर टाकलं तरी चालतं आहे. आणि झाकण ठेवायचं. प्युरीला चांगलं तेल सुटलेलं आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं. हे साईडला सारून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा बेसन टाकायचं. बेसन टाकल्यामुळे पाणी वेगळं छोले वेगळे होत नाही. तर बेसन चांगलं भाजून घ्यायचं. बेसन भाजून झालं की त्या प्युरीमध्येच मिक्स करायचं. 1 ते 2 मिनटासाठी लागतं बेसन भाजायला. तुम्हाला बेसन जर टाकायचं तर 1 चमचा छोले टाकायचे. छोलेला असं मॅश करून घ्यायचं. त्यामध्ये एकत्र सगळं बेसन आणि ते करून घ्यायचं. किचन किंग मसाला घेतला 1 मोठा चमचा. धना पावडर 1 चमचा घेतला आहे. धना पावडर जास्त वापरायची छोले मसाल्याला, म्हणजे खूप छान लागत आहे. बेडगी मिरची पावडर 1 चमचा. तिखट मिरची पावडर 1 चमचा. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाला जळत नाही. तर आणि थोडंसं पाणी टाकून पहिले मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे असं मसाल्याच्या गाठी वगैरे होत नाही एकदम जर पाणी टाकल्यावर. आणि पूर्ण छोल्यासोबत शिजलेलं पाणी टाकून घ्यायचं. छोल्यासोबत शिजलेलं तेच पाणी वापरायचं. मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण छोले शिजताना मीठ टाकलेलं आहे आपण. झाकण ठेवायचं. 7 ते 8 मिनटासाठी लो गॅसवरती शिजून द्यायचं. किती कलर छान आलेला आहे छोल्या आणि तेल बी चांगलं सुटलेलं आहे. भाजी तयार झालेली आहे. त्यावरती थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आणि कोथिंबीर टाकायची. मिक्स करून घ्यायचं. छोले मसाला तयार झालेला आहे. मिक्स करून घ्यायचं त्याला. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.